अंश इलेव्हन खेळणे या टीमचा देखील एक इतिहास आहे संदेश. मला आठवतो ओवल्याची रजनी स्पर्धा अंश इलेव्हन खेळणे या नावाने हा संघ ओपन टुर्नामेंट मध्ये खेळत होता आणि या टीमचा फक्त एकच खेळाडू जो ओपन मधला अभिजित ठाकूर मैदानावर उपस्थित झाला होता आणि बाकी प्लेयर आले नव्हते. परंतु अंश इलेव्हन खेळणे टीमनं ठरवलं की आपण मैदानामध्ये ग्रामीणचा आपला स्वतःचा संघ घेऊन उतरायचा आणि एकटा अभिजित ठाकूरला घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला आणि मैदान गाजवलं होतं. हा या टीमचा इतिहास देखील आहे. आणि या लोवर फुल टॉस बॉल कंप्लीट केल्या बॉलला पाठवल्या सीमारेषा पलीकडे. षटकार तर आलाय 5 षटकार, एक सिंगल पाहिजे. पहिला तर आलाय, पहिल्याच बॉलवर आल्या मैदानामध्ये जसा स्ट्रायकर इनकडे आला तसा षटकार दाखवलाय फलंदाज संकेतनं. अजूनही 4 पाहिजेत कारण 5 बॉल मध्ये 25 पाहिजेत. प्रत्येक बॉल महत्वाचा. आणखीन एक 2 बॉल आणि 2 षटकार आलेत. फाईट करणं जाणतं संकेत मैदानामध्ये. लगातारचे 2 चेंडू आणि 2 षटकार. पुन्हा एकदा मोरबे संघाचे प्रेक्षक जे घराच्या दिशेने निघाले होते आता पुन्हा एकदा परत आहेत मैदानामध्ये. 2 षटकार तर जरूर आले. थोडासा पुन्हा एकदा बी पॉझिटिव्ह झालाय. हे 2 षटकार बरेच काही सांगू जाईल परंतु संकेतला हे काम फार लांब करायचं आहे. ज्या पद्धतीनं अगदी मैदानामध्ये त्यांनी आतापर्यंतचे 2 षटकार लगावलेत हे फार महत्वाचे राहिलेत. चार बॉल आणि आता 19 धावांची गरज आहे. काय घडेल मैदानामध्ये हे बघायचं संकेत. हे 2 षटकार आल्यानंतर आतापर्यंत शांत असलेला सुस्त असलेला अगदी खेळणे संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये हालचाली त्यांच्या निदर्शनात यायला सुरुवात झाली आहे. संदेश विधानसभेच्या निवडणुका लागलेत आणि बऱ्याच हालचाली संपूर्ण देशामध्ये आपण बघतोय, महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि तशाच काही हालचाली आता मैदानामध्ये व्हायला सुरुवात झाली. 4 चेंडू 19 धावांची गरज. बॉलर तयार आहेत. अक्षय गोंधली प्रेशर क्रिएट केलं अक्षय गोंधलीवर. संकेतने या 2 षटकारांना कॉन्फिडन्स त्याचाही वाढलाय. आणखीन एक फटका. 3 बॉल आणि 3 षटकार. सामना संपला नाहीये. आता घाम फुटलाय अंश इलेव्हन खेळण्याला देखील. 3 चेंडू आणि 3 षटकार आले. जबरदस्त हे फटकेबाजी. 3 बॉल आणि 13 धावांची गरज. म्हणून तर म्हटलं जातं कर दिखाओ कुछ ऐसा दुनिया करना चाहिए आपके जैसा. संकट तुमच्यावर येत राहतील आणि संकट जातील जरूर परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न मात्र सोडू नका हे सातत्याने आपण म्हणतो. आणि मागील 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत. मागील 3 बॉल मध्ये 18 धावा आलेत. आता 3 बॉल मध्ये 13 रन पाहिजेत. अक्षय गोंधली टोटली अंडर प्रेशर गोलंदाजी बघायला मिळेल. संकेतनं 3 फटके लगावल्यानंतर त्याचा आत्मबल अगदी शिगेला जाऊन पोहोचलाय. सिल्ली मिडॉन आणि सिल्ली मिडॉप मध्ये असणारे फिल्डर तुम्हाला अजिबात मुवमेंट करण्याची अनुमती नाही हे लक्षात घ्या. 3 बॉल मध्ये 13 पाहिजे होते. या बॉलवर 2 बनला तर मॅच मध्ये राहील. दुसरी साठी निघाले संकेत. डेंजर एंड कडे 2 रन बनतील. आता 2 बॉल 11 धावांची गरज. 2 बॉल 2 षटकार. न कोई संघर्ष न कोई तकलीफ जाते हैं जब आग लगी है सीने में. अगदी हृदयामध्ये आग लागली आहे संकेतच्या. मैदानामध्ये सुरुवातीच्या 2 षटकामध्ये शांत राहिला तर तू अंतिम षटकामध्ये बरसतोय. 2 बॉल आणि 11 निर्णायक बॉल. निर्णायक बॉलला उडवला ठोकम ठोक. बॅटिंग आवडली असेल तर संकेतसाठी जोरदार टाळ्या. मैदान गाजून सोडलंय. मैदानामध्ये जिंकू किंवा हरू मात्र संघर्षाची लढाई अस्तित्वाची लढाई आम्ही मात्र लढू. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तर 1 टीम 1 ड्रीम, एक संघ आणि एक लक्ष. आणि मैदानामध्ये तशीच काही फलंदाजी. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या. न भूत हो न भविष्य असा सामना. आणि इथून अंश इलेव्हन खेळणे लोगो आपण तेवढाच दिमागदार पद्धतीने स्क्रीनवर पाहतोय. ही जर्सी स्पॉन्सर केली आदरणीय शैलेशजी माली यांनी सरपंच खेळणेचे. अंश 1 बॉल आणि 5 धावा. प्रेक्षकांची हृदयाची धडकन आता तेज झाली आहे.
दोन्ही टीम टेन्शनचा माहोल. अक्षय गोंधले आतापर्यंत झालेली चुका का सुधारेल अंतिम बॉलवर की संकेतनं आपल्या उत्कृष्ट फलंदाजीतून केलेली निर्माण केलेली संधी आणि विजयाच्या एक पाऊल फक्त मागे आहे मोरबे संघ. स्लोगन तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते, वन टीम वन ड्रीम. एक चेंडू 5 धावांची गरज, षटकार हवाय विजयासाठी. टीम मोरबेच्या संकेतनं चेक केलंय ते विश्वसनीय आहे. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. जोरदार टाळ्या. एक बॉल 5. बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय परंतु उंची यावस फार जास्त लांबली आणि अंतिम बॉलवर मिळाली विकेट. सामना जिंकलाय अंश इलेव्हन खेरणेनं. परंतु सामना जरी अंश इलेव्हन खेरणेनं जिंकला असला तरी मात्र हृदय जिंकलाय संकेतनं. हृदय जिंकलाय. टीम मोरबेने एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या, कारण संघर्षाच्या मैदानामध्ये हरला तरी चालेल. छाप अशी सोडा की प्रेक्षकांच्या अगदी मनामध्ये असंख्य आणि अविस्मरणीय, अगदी अविस्मरणीय ही आठवण त्यांनी सोडून गेला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम अंश इलेव्हन खेळणे. हार्ड लक टीम मोरबे. खूप सुंदर फलंदाजी.